नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये। तर आज आपण आले कोगनोळीला। तर कोगनोळीला येते 19 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले। त्यासाठी बक्षीस 1 लाख रुपयाचं असं भव्य दिव्य असं आहे। तर आपल्यासोबत आज पंच कमिटी आहेत आणि आपण आलोय मुलाखत घ्यायला। त्यामध्ये आपण बघणार आहे की बक्षीस कोणती कोणती आहेत, गट कोणती कोणती पार पडणार आहेत, त्याचप्रमाणे पट्टा कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। आपल्यासोबत आहेत पंकज अण्णा पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष, तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष दिलीप दादा पाटील सोबत आहेत आपल्या। पहिला तुमचा परिचय सांगा। नमस्कार, मी पंकज पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बेळगाव। आपल्या कोगनोळी गावामध्ये सालाबादप्रमाणे बिरदेव यात्रेनिमित्त भव्य जनरल बैलगाडी शर्यत व इतर शर्यती या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्या कोगनोळीची परंपरा आहे, त्या परंपरेनुसार विना लाठीकाठी या स्पर्धा होतील। कुठल्याही ढकली या ठिकाणी चालणार नाहीत किंवा मोटरसायकल लावणे वगैरे हा काही प्रकार इथं नसतोय। आणि कृपया या ठिकाणी शर्यत चौकींना माझी एक विनंती असेल की सालाबाद प्रमाणे जसं आपण या ठिकाणी या शर्यतीमध्ये सहभाग घेता, मोठ्या संख्येने यावेळेला सुद्धा आपण यावं। यावेळेला जनरल बैलगाडीसाठी या ठिकाणी 1 लाख रुपयाचं पहिलं बक्षीस आहे, दुसरं बक्षीस आहे 71,001 रुपये आणि तिसरं बक्षीस 51,000 रुपये असे बैलगाडीच्या ह्याच्यासाठी आहेत। टोटल 5 गट या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत। दुसरा गट आहे ते या ठिकाणी 1 घोडा 1 बैल शर्यत, त्या ठिकाणी 7,000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी पहिलं असेल, दुसरं 5,001 आणि तिसरं 3,001। तिसरा गट आहे दुसरा चौसा बैलगाडी शर्यत, त्या ठिकाणी त्यासाठी पहिलं बक्षीस 7,001, 2 नंबर 5,001 आणि 3 नंबर 3,001। त्याचबरोबर घोडागाडी शर्यत या ठिकाणी त्यासाठी पहिलं बक्षीस 15,001 रुपये, दुसरं 10,001 रुपये आणि तिसरं 7,001 रुपये। आणि बसून घोडा ही एक शर्यत असणार आहे, त्यामध्ये पहिलं बक्षीस 5,001, 2 नंबर 3,001 आणि तृतीय बक्षीस 2,001 असे 5 गट या ठिकाणी होणार आहेत। सगळे गट जनरल असणार आहेत, अ गट ब गट वगैरे काही नाही, सगळे गट या ठिकाणी बैलगाडी सकट हे जनरल असणार आहे। बरोबर। आणि यावेळेला बक्षीस वाढवल्यामुळे नियोजन थोडंसं स्ट्रिक्ट केलेलं आहे, कडक केलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बॅटरी असू दे किंवा करंट देणे, ढकली, मोटरसायकल हे कुठलेही प्रकार आपल्या इथं आपण कधी घेतलेले नाहीत। आणि या शर्यतीमध्ये पूर्ण या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून सगळं चेक केलं जाईल। पूर्ण शर्यत ड्रोनमध्ये या ठिकाणी शूट केली जाईल, त्यामुळे नंबर घेताना सुद्धा त्या ड्रोनचा आपल्याला कुठं जर आधार घ्यावा लागला तर तोही घेतला जाईल। पंचांचा निर्णय हा अखेरचा असेल। आणि आपल्या कोगनोळीच्या मैदानावरती मला वाटते जे जुने जाणते लोक आहेत त्या सगळ्यांना सुद्धा माहिती आहे, कधी या ठिकाणी मोटरसायकल लावणे किंवा ढकली हा प्रकार आम्ही होऊ दिलेला नाही आणि या शर्यतीमध्ये सुद्धा ते होणार नाही। आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य करावं एवढी विनंती करतो। आणि 19 तारखेला मोठ्या संख्येनं सर्व या ठिकाणी गाडाधारक आणि जे काही शर्यत शौकीन असतील त्या सगळ्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवावी ही विनंती करतो। आणि या शर्यतीसाठी महाराष्ट्र रेसिंग असोसिएशन त्याचबरोबर कर्नाटक रेसिंग असोसिएशनचे जे नियम आहेत ते सर्व नियम या ठिकाणी या शर्यतीमध्ये लागू असतील। धन्यवाद। तर मित्रांनो, आताच पंकज दादाने आपल्याला सर्व नियम अटी, गटांचं, बक्षिसांचं वितरण सगळं सांगितलंच। तर कोगनोळीचं मैदान हे प्रत्येक परंपरेनुसार चालत येणारं मैदान आहे। तर आता या मैदानाचा आपण पट्टा कसा असणार आहे या व्हिडिओच्या शेवटी आपण बघणारच आहे। तर दादाने सांगितलं की कुठल्याही प्रकारची ढकली, मेजॉरिटी, बॅटरी कुठल्याही गैरप्रकार इथं खपवून घेतलं जाणार नाहीत। अन्यथा कसं आहे, काय शासन होते ते सगळ्यांना, सगळ्या पब्लिकला आणि तसेच गाडी चालक मालकांना सगळ्यांना माहितीच आहे कोगनोळीचं मैदान, यात्रेचं मैदान कसं होतंय ते। तर आता ही होती मित्रांनो पंच कमिटीची मुलाखत। तर यायला विसरू नका, दिनांक 19/10/2025 रोजी सकाळी मैदान पार पडणार आहे। धन्यवाद। ठिकाणी हा जो म्हणजे पट्टा आहे, मैदानाचा पट्टा जो आहे तो पूर्ण माळरान आहे, कुठेही डांबरी अजिबात नाही आहे। याची कृपया सर्व शर्यतीधारकांनी या ठिकाणी नोंद घ्या। धन्यवाद।